नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण ओल्या हिरव्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. तर सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात ओला हरभरा आलेला असतो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं हा ओला हरभरा आणून याची छान अशी चटकदार भाजी बनवू शकतात. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. तर इकडं मी सोलून हा ओला हरभरा घेतलेला आहे. 2 कांदे हे छान बारीक कट करून घेतलेले आहे. हिरवी मिरची आणि लसूण हा आपण जाडसर असा काढून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर हे देखील आपण छान कट करून घेतलेले आहे. चला तर आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. बघूया आपण तेल तापलं का. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे. मोहरी जिरे छान तडतडले की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत. तुम्ही कधी अशा पद्धतीची भाजी खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर एक वेळेस तुम्ही अवश्य करून बघा. खूपच टेस्टी अशी भाजी तयार होते. कांदा आपला छान लाल असा परतून झालेला आहे. इकडे आता आपण तवा ठेवलेला आहे. त्यावरती आपण हे हरभरे 2 मिनिट छान भाजून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. हे छान भाजून झाले की आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं याचं वाटण करून घ्यायचं आहे. आपले हरभरे छान भाजून झालेले आहे. बघा मस्तच भाजलेले आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे थोडेसे थंड झाले की आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं हे काढून घेऊया. आपला कांदा हा परतून झालेला आहे. आता हा मी थोडा साईडला करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण घालून घेऊया. याला आपल्याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की भाजी करून बघा. हिरवी मिरची आणि लसूण परतून झालेला आहे. यामध्ये हळद घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हा हरभरा आपण भाजून घेतलेला होता तो छान मी असा जाडसर वाटून घेतलेला आहे. चला तर आपण आता हा कढईमध्ये घालून घेऊया. कोथिंबीर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला 2 मिनिट छान झाकून वाफ येऊ द्यायची आहे. याला आपल्याला पाणी वापरायचे नाही. वाफेवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे. चला तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. चला तर आता आपल्या भाजीला 2 मिनिट छान वाफ आलेली आहे. आपला हरभरा हा छान असं मऊ झालेला आहे. यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, आपली अतिशय चटपटीत अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. बघा छानच झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.